म्हणजे शरीराच्या त्यागासाठी, यत अवाप्तये ज्या परम वित्राक्तेच्या प्राप्तीसाठी, भोगेभ्यः भोग पंचेंद्रियाच्या विषयांपासून निवर्तन्ते निवृत्त होतात, तत्रैव तेथेच काय करतात, शरीर आणि इंद्रियांच्या विषयामध्येच मोही पुरुष, मोहिना म्हणजे मोही पुरुष काय करतात, प्रीतिम कुर्वन्ति, तत्रैव प्रीतिम कुर्वन्ति तेथेच प्रीती म्हणजे प्रेम करतात, अन्यत्र द्वेषम आणि वित्राक्तेचा मात्र काय करतात, द्वेष करतात. अन्यत्र म्हणजे भोगाला सोडून बाहेरच्या आतल्या विषयामध्ये मात्र द्वेष करतात आणि बाहेरच्या विषयात प्रेम करतात. म्हणजे यत त्यागाय निवर्तन्ते काय घेतलेलं होतं, यत त्यागाय म्हणजे शरीराच्या त्यागासाठी आणि वित्राक्तेच्या, यत अवाप्ते म्हणजे वित्राक्तेच्या प्राप्तीसाठी असं क्रमाने लावायचं. भोगेभ्यः म्हणजे पंचेंद्रियाच्या विषयापासून काय करतात, निवृत्त होतात. निवर्तन्ते म्हणजे निवृत्त होतात. कोण होतात निवृत्त, तर जे परम वित्राक्तेला प्राप्त झालेले ज्ञानी लोक. तत्रैव म्हणजे त्याच ठिकाणी म्हणजे शरीर आणि इंद्रियांच्या विषयामध्ये जे मात्र मोही आहेत ते मात्र तिथं प्रीती करतात म्हणजे भोगामध्ये, आणि अन्यत्र द्वेष म्हणजे वित्राक्तेमध्ये द्वेष करतात असं सांगितलं. मग हे समजून आपल्या जीवनात काय उपयोग आहे, आपण काय केलं पाहिजे. म्हणजे सामान्य कथन आहे की ज्ञानी आणि अज्ञानी असं चाललेलं असतं. मग त्यावेळेस अज्ञानी कसा वागतो, मग त्यात मी अनेक पूर्वभावापासून अज्ञानी वागत आलेलो होतो किंवा मोही होतो, आणि मोही होऊन काय केलेलं होतं, मी स्वतःला जाणलं नाही, शरीराधिकामध्येच अडकलो आणि पंचेंद्रियाच्या विषयामध्ये सतत प्रीती करत राहिलो, आणि त्याला कोण सोडवणार आला तर त्याचा मात्र द्वेष केला. त्याला सोडवणारं कोण येतं, पंचेंद्रियाच्या विषयातून सोडवणारं कोण येतं आपल्याला, जे कोणी ह्याच्यातनं बाहेर पडलेले आहेत विषयातून आणि त्यांना इतका बहुमान आलेला असतो आपल्या स्वरूपाचा, तर ते सहज आपल्याला जे भेटतील ते संयोगात येतील, त्यांना सगळ्यांना हे सहज सांगतात की तुम्ही सुद्धा खरा आनंद भोगा. तर ते सांगणारे भेटले की त्यांचा द्वेष कर, म्हणजे वित्राक्तेचा तर द्वेष करतोच, पण वित्राक्तेला धारण करणाऱ्याचा सुद्धा द्वेष करतो. आणि आपण पाहतोच ना, आता घरामध्ये कोणी जास्त समजूतदार आहे आणि कोणी जास्त क्रोधी आहे. मग त्या क्रोधीला जर आपण समजायला सांगायला गेलं तर काय म्हणतात, हा बस झालं तुझं शांतपण, तुझं तुझ्याजवळ ठेव, आम्हाला माहिती कसं असतं ते, मग तुला सुद्धा प्रसंग आल्यावर कळेल वगैरे असं परत तोच त्याला काय करत असतो, सांगत असतो. म्हणून या ठिकाणी काय आहे की असे एका संयोगात एकत्र का आले की जे अतिशय विरोधी आहेत एकमेकांच्या, त्यालाही कारण काय आहे. एकत्र यायचं म्हणजे एका वेळेस सगळ्यांनी पुण्य केलेलं असलं पाहिजे ना, आणि तरी सुद्धा मग एका घरात कोणी पुण्यवान येतं कोणी पापी येतं, ह्याचं कारण काय आहे. भावदर्पण मध्ये सांगितले की नाही की पूर्वभवामध्ये पंचकल्याणी किंवा यात्रेला वगैरे सगळे मिळून एकत्र जेवढे लोक गेलेले होते. आता सुद्धा कशी पद्धत आहे, गाड्या भरून जातात. मग ते गाड्या भरून एकाच कुटुंबातले नसतात, कोण कोण असतं त्यात, गावातले बहुतांशी असतात, दुसऱ्या गावातले पण येतात, तिसऱ्या गावातले पण येतात. मग असे सगळे मिळून एकत्र आले ना एका गाडीत यात्रेला निघाले. मग त्यावेळेस आता सगळ्यांचं मिळून काय होणार, साधर्मी सगळे झाले, सगळे मिळून पूजा करणार, सगळे मिळून विधान करणार, सगळे मिळून स्वाध्याय करणार, दर्शन वंदना, मग हे सगळं मिळून चाललंय. पण सगळ्यांचं मिळून एक समान पुण्य होते का, सगळ्यांचं मिळून एक समान पुण्य होत नाही तरी सुद्धा, कारण का तर प्रत्येकाचे विचार जसे असतील त्याप्रमाणे त्यांचं शुभ अशुभ शुद्ध चाललेलं आहे. आणि तशा पद्धतीने आता जरी समजा सगळे मिळून एकत्र गेले, मग तेव्हा आपण बाहेरच्या व्यवहारात काय करतो,
स्वाध्याय वगैरेच्या परिणतीमध्ये, दर्शन पूजेच्या परिणतीमध्ये कोणाची रुची कमी जास्त आहे त्याप्रमाणे त्याचं घडतंय. पण बाहेरच्या व्यवहारात लगेच काय म्हणतो की हा बसा तुम्ही या, तुम्हाला पण आम्ही काय पाहिजे ते देतो. म्हणजे जेवण खाण भोजन किंवा आपलं बसणं उठणं झोपणं ह्या क्रियेमध्ये एकमेकांना खूप अनुकूलता दे. मग तिथं झालेली असते मैत्री. कुठं मैत्री होते? शरीराला अनुकूलता जिथं देतो तिथं होते मैत्री. त्यामुळे मग ते एक सगळे अखंड गाडी काय असते, कुठंतरी अशा खोल्या खोल्या घेऊन उतरतात. मग आणखीन त्या खोल्या खोल्यामध्ये सुद्धा त्यांचा ग्रुप होतो. मग त्यावेळेस त्या खोल्या खोल्यातले आले एका कुटुंबामध्ये. कसे झाले? एका कुटुंबामध्ये येऊन आता ते साधर्मी नाही, आता नातेवाईकच झाले की आई वडील मुलगा मुलगी काय असेल ते बहीण भाऊ वगैरे असे सगळे नातं बनले. पण तिथं सगळे समान विचाराचे नाही. एका कुटुंबात आले पण सगळे एका विचाराचे नाही. कुठला तरी एक कशा जुळला एकत्र आले त्यांनी तसे अवधेक भाव केले. हा माझा मुलगा, हे माझे आई वडील वगैरे ह्या पद्धतीने तिथं आले. परंतु पुढं काय घटना घडली? पुढं मात्र एकमेकांचं जुळेल. एकाला वाटतं रुची जास्त धर्माची, एकाला वाटतं नकोच. मग तो काय म्हणतो, ह्या तुमचं लेच असतं जास्तच असतं, इतकं कुठं पाळायचं असतं का? दुसरा काय म्हणतो, तू पण पाळ, मी पाळतोय तू पण पाळ. तो त्याला ओढतो आणि हा ह्याला ओढतो. तो वर चारित्रात ओढतो आणि हा अचारित्रात ओढतो. असं ते एका कुटुंबातच चाललेलं असतं. परत मग एकाला वाटतं की खूप उंच चढावं, एकाला वाटतं नको, घाबरतो तो. मग ते सगळे आपल्या आपल्या अवधेक भावाचं फळ असतं. म्हणून काय सांगितलं की अज्ञानी काय करतो, त्यामध्येच प्रीती करतो पंचेंद्रियाच्या विषयात. ज्ञानी काय करतो, त्याच्यापासून निवृत्त होतो. म्हणजे असे दोन टोक असतात. कारण का तर त्याला रुची वाटत असते. म्हणून काय करतात, एक कुटुंब त्याचं विभाजन झालं की आपल्याला ज्या नको असलेल्या वस्तू दुसऱ्याला देऊन टाकतात, म्हणजे भावाला देऊन टाकतात. वाटणीमध्ये नको असलेल्या वस्तू म्हणजे भोगाच्या वस्तूत त्याला रुची नाही, घेऊन टाक तुला. मग त्यावेळेस काय म्हणतात, बघा हा किती उदार आहे, ह्याने आपल्यासाठी काहीच ठेवलं नाही, सगळं मला देऊन टाकलं. तर त्यावेळेस आपल्याला तसं वाटतं, पण त्याला त्यात रुची नसते. भोगाच्या विषयात रुची नाही, त्याची धर्माच्या विषयात रुची. त्यामुळे आपोआपच त्याच्याकडनं घडलं, त्याला ते कष्टदायक वाटलं नाही. आणि ते जर सगळ्यांची रुची भोगाची असेल, सर्व भावांची, तर तिथं मग हमरी तुमरी चाललेली असते. मग ते एक उदाहरण खूप सुंदर आहे की 3 मुलं असतात आणि त्यांच्या वडिलांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं असतं आणि त्यांची काही इस्टेट असेल ती अशी तिघांना कशी द्यायची वगैरे हे त्यात लिहिलेलं असतं. मग त्यात त्यांना 17 घोडे असतात आणि ते 17 घोड्यांना तिघांना द्यायचं असतं. मग तिघांची वाटणी कशी केलेली असते, मोठ्या मुलाला 17 घोड्यापैकी निम्मे घोडे द्यायचे असं त्यात लिहिलेलं असतं. आणि दुसऱ्या मुलाला राहिलेल्या निम्म्या घोड्यामधले 2/3 घोडे द्यायचे आणि तिसऱ्या मुलाला त्यातल्या राहिलेल्याला 2/3 घोडे द्यायचे. आता मग त्या तिघांचं काही डोकं चालं ना, म्हटले वडिलांचं तर खूप प्रेम होतं घोड्यांवर. मग 17 घोड्याचे निम्मे करायचे म्हणजे 8.5 घोडे होणार. मग काय एका घोड्याला मारायचं का, आणि परत 2/3 करताना सुद्धा अजून एक घोड्याला मारावं लागणार. मग असे काही घोडे मारण्याची काही कला वडिलांनी सांगितली नसणार, कारण त्यांना घोडे प्रिय होते. म्हणून त्या मुलांनी काही तसं केलं नाही. पण त्यांचं डोकं काही चालं ना, कशी वाटणी करायची, एक जास्त पण द्यायचा नाही, कमी पण व्हायला नको, नाही तर भांडण होतात. मग शेवटी त्यांनी खूप जणांना विचारलं पण कोणाला काही कळेना. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की आपल्या वडिलांचे मित्र आहेत, ते सारखे जाळे करत होते आपल्याकडे, मग त्यांना कदाचित ह्याचं कोडस उलगडेल म्हणून ते तिकडे गेले. मग ते गालातल्या गालात हसले, म्हटले मी चांगली तुमची वाटणी करतो, तुम्ही काही चिंता करू नका. ते मृत्यूपत्र वाचल्यानंतर
मग सगळेजण आता पंचायतीमध्ये सगळ्यांच्या समोर वाटणी होणार आहे. त्यांनी 17 घोडे आणून उभा केले आणि तो मित्र घोड्यावर बसून आला आणि त्याने आपला घोडा तिथे 17 घोड्याबरोबर 18 घोडा लावला. म्हटले 18 घोडा केल्यावर तर होईलच की वाटणी बरोबर. पण म्हटले की असं कसं काय, आम्हाला दुसऱ्याचं नाही पाहिजे ना, आमच्या वडिलांनी आमची जी इस्टेट ठेवली तेच फक्त त्यातच वाटणी करायची. ते म्हटले तुम्ही गप्प बसा, माझा घोडा मी परत घेणार आहे. म्हटले तुम्हाला बरोबर वाटणी करून देतो. आता त्यांनी 18 घोड्यामध्ये काय केलं, 9 घोडे दिले निम्मे, म्हणजे 9 घोडे कुणाला दिले, मोठ्या मुलाला दिले. आता राहिले किती, 9 घोडे. त्याची 2/3 करायची म्हणजे 6 घोडे येणार दुसऱ्या मुलाला. आता राहिले किती, 3 राहिले. हा, मग त्याची 2/3 करायचे म्हणजे 2 घोडे येणार धाकट्या मुलाला. आणि हा राहिलेला माझाच घोडा की म्हटला, मी घेऊन जाणार म्हटलं. झाली बरोबर वाटणी. इतके सगळ्यांना आनंद झाला, सगळे लोक पाहायला आलेले होते. व्यवस्थित वाटणी पण झाली, कुठं कोणाला त्रास नाही, हिंसा नाही, काही नाही. आणि ती मुलं म्हणायला लागली तुम्हाला कसं काय हा हिशोब आला, तुम्हाला कसं काय हे कळलं. तर म्हटले ही सुद्धा एक कला आहे. मग ती कला आपल्या म्हणजे ती गणितामध्ये ती कला लढवली. आता ती कला कुठे लढवायची, खरी वाटणी म्हणजे बाहेरून आपल्याला काय वाटतंय, 17 घोड्यांची वाटणी तिघामध्ये करायची. आता तिथं सगळे दंदफंद आहेत, पण आत आपले वैभव किती अनंत गुणाचं, काही सुद्धा आहे का तिथं दंदफंद. ते कुणाला काही द्यायचं नाही, कुणाचं काही घ्यायचं नाही. एवढं अनंत गुणांचं वैभव आपलं सतत असताना देखील आपण रुची कुठं ठेवतोय, बाहेरच्या विषयात ठेवतो आणि म्हणतो कसं होणार आता, मग हे नाही मिळालं तर कसं काय. म्हणजे चिंता कशाची करतोय, परद्रव्याची. आणि परद्रव्याची चिंता करून फायदा तर काय आहे का, घेऊन जातो का काय त्यातलं, घेऊन तर काहीच जात. त्यापेक्षा आत्ताच तू निश्चिंत होणं, तुझं काहीच नाहीये त्याच्यामध्ये, जे आहे ते आपल्यामध्ये. कोणता श्लोक आला इथं, ज्यामध्ये तुझं काही नाही अशा प्रकारचे हे विषय भोग आहेत, असं सांगणारा कोणता श्लोक सांगितला होता, ज्यात तुझं आत्मकल्याण नाही. हा, क्षेत्र शब्द वापरला रे. तथापि रमते न तथापि तथापि रमते बालस तत्रैव अज्ञान भावना. मग तिथं अज्ञान भावाने काय करतात, रमतात. कोण, अज्ञानी. मग आता आपल्याला श्लोक नंबर पण सांगता आला पाहिजे, इतका आपण धारणा करायची चांगली. न तदस्ति इंद्रिय. आता हे श्लोक भाव कळला की आपल्याला श्लोक येतोय सांगायला. आता त्याचा नंबर पण सांगायचा. न तदस्ति इंद्रियार्थेषु यत्क्षेमं कर्मात्मनः तथापि रमते बालस्तत्रैव ज्ञानभावना. मग त्या काय सांगितलं, इंद्रिय अर्थेषु, इंद्रियांच्या विषयामध्ये असे काहीच नाही. क्षेमंकर म्हणजे तुझं हितकर असं काही नाही, कल्याणच असं काही नाही. तरी सुद्धा काय कल्याण होईल असं काही नाही, तरी सुद्धा तो बाल म्हणजे अज्ञानी जीव अज्ञानाच्या संस्काराने, अज्ञान भावनात म्हणजे अज्ञानाच्या संस्काराने तेथे रमतो. तथापि शब्दाने त्याला बाधा दिली. तरी सुद्धा कोणाकडे घ्यायचं, आपल्याकडे. एवढं सगळं समजले तरी सुद्धा मी पळत घरीच जातो. मोबाईलचं आपल्याला एवढं सगळं आता समजले तरी सुद्धा मोबाईल अजून सुटत नाही, 1 दिवसासाठी सुद्धा सुटत नाही. आणि उलट अजून काय करतोय, दुकानात विकायला काढतो म्हणजे सगळ्या लोकांचं अनायतन होतं. म्हणजे आपण साक्षात असं त्यांना धरून मारत नाही, पण मारल्याचं सगळं फळ मिळतंय की नाही. ऐका का, अजून डोकं ह्यातच घातलेलं. मारल्याचं हसण्यासारखं नाही, चेष्टा करण्यासारखं नाही. खरंच इथं आपण कितीतरी जीवांना आपण अनायतन होतोय. त्यांच्या मेंदूला त्रास होणार, त्यांना काय काय होणार, हे सगळं आपण. तर त्यांनी कशाला घ्यावं म्हणणार. आम्ही ठेवलं दुकानात तर त्यांनी घेऊ नये. मग घेण्यासाठी ठेवलंय का न घेण्यासाठी ठेवलंय. म्हणजे निर्माण करणारे हिंसक झाले
आणि वापरणारे हिंसक झाले आणि विकणारे पण हिंसक झाले. कृतकारीचं अनुमोदन. म्हणजे आपण किती त्याच्यामध्ये उपयोग करून घेतला पाहिजे, समजल्याबद्दल किंचित मात्र इतका पण विरक्ती व्हायला पाहिजे की त्याशिवाय माझं जीवन चांगलं जगू शकतं. म्हणून सांगितलं त्यात तुझं काय हितकर आहे असं आचार्य कळकळीने सांगतात. इंद्रियांच्या विषयामध्ये क्षेमंकर असं काहीच नाही आणि तरी सुद्धा रमतोय आम्ही त्याच्यामध्ये. आणि जोपर्यंत पुण्याचा उदय तोपर्यंत बरं वाटते आपल्याला. पापाचा उदय आल्यानंतर हाय हाय होते. मग किती शरण गेलो तर काय उपयोग आहे का कोणाला? बाहेर कोणाला शरण जाऊन तर उपयोगच नाही. पंचपरमेष्ठी आपल्याला ह्याच्यातनं सोडवणारे नाहीत. त्यांनी मार्ग दाखवलेले आधीच. तू त्या मार्गाने गेला नाही, मी काय करणार पंचपरमेष्ठी. आणि आपला आत्मा तर सदैव ती चेतना सारखी आत्मा ढुसणी देते, हे तुझं बरोबर नाही, चुकतंय चुकतंय. मग तिथं काय सांगितलं की 3 चोर असतात, इतके अट्टल चोर असतात की कुणालाच सापडत नसतात आणि खूप प्रयत्न केला तरी सापडत नाही. राजाने सुद्धा किती ऑर्डर सोडली की शोधून आणा म्हणून, पण तरी सुद्धा कोणाला सापडत नाही. शेवटी राजाने ठरवलं आपणच शोधून काढायचं. आणि राजा एक दिवस वेश पालटून राज्यामध्ये फिरतोय तो. आणि फिरत असताना अंधारात, बरोबर आता हे चोर कुठं असणार, अंधारात ते 3 सापडले. मग त्यावेळेस तो त्यांच्या समोर गेला. गेल्यानंतर तो 3 जण म्हणतात तू कोण आहेस रे, तू कसं काय इथं आला? तो म्हणतो मी चोर आहे. बरं झालं आमच्या 3 तू सापडलास, म्हणजे नवीन चोर सापडला. पण ते 3 म्हणतात हे, तो राजा काय म्हणतो, म्हणजे चोर नसतो पण तो म्हणतो की तुमच्या 3 प्रसिद्धी ऐकून आम्ही तुम्हाला भेटायला आलो. इतकी प्रसिद्धी तुला कशी काय कळली? आमच्यातली ताकद तुला माहिती का? काय माहित नाही, सांगा तुम्ही म्हणतो राजा. तर पहिला चोर काय म्हणतो, मला काय कळतं माहिती का तुम्हाला? किती मोठ्यातलं मोठं कुलूप असतं तरी 2 मिनिटातच तोडून टाकतो, ही कला माझ्यात. दुसरा चोर म्हणतो की कुठं द्रव्य आहे, काय आहे ते जमिनीला स्पर्श केलं की मला कळतं, संपत्ती कुठं आहे ठेवलेली. आणि तिसरा चोर काय म्हणतो, कसला पण कोणी वेश पालटू दे तो मला ओळखू येतो. आणि मग आता 3 सांगितल्यावर तो म्हणतो तुला काय, तुझ्यात काय आहे कला ती सांग की राजाला. ते 3 म्हणतात. तर त्याला आता थोडंसं वाटायला लागलं. त्याने काय असं मनात योजना केली नाही, एकदम थोडंसं विचारायला काय सांगावं ह्यांना आपल्यातली कला. तो म्हणतो असं आहे माझ्यात की करंगळी खाली केली की त्याला फाशी दिली जाते किंवा त्याला मृत्यू लोकाला पाठवलं जातं. आणि बोट वर केलं की मृत्यूच्या तावडीत सापडलेला सुद्धा वाचवता येत. ह्या 2 कला आहेत माझ्याजवळ असं सांगितलं. ठीक आहे म्हटलं. खूप सगळे खुश झाले, आपल्याला हा 4था चोर चांगला कलावंत भेटला. 4घे मिळून आता चोरी करायला निघाले. मग त्यावेळेस ते 3 त्याला विचारतात नवीन चोराला की कुठं जायचं आज चोरी करायला? तो म्हणतो आज आपण राजवाड्यातच जाऊ. तर राजाचंच होत आहे ना महाल. तो बरोबर त्याला, म्हणजे आजपर्यंत पकडले जात नव्हते, ते बरोबर करायचे त्याला ते. मग ते सगळे मिळून गेले राजवाड्यात. गेल्यानंतर तिथलं ते एक मोठं कुलूप असलेला खजिना असतो तो तोडत असतो. आणि 3 पण आपल्या आपल्या नादात असतात, काय कुठं काय बघायचं. तोपर्यंत हा 4था म्हणजे राजा कुठनं ह्यांना न कळता बेपत्ता होतो, कळतच नाही. आणि राजाने तोपर्यंत खूप सैनिक पाठवलेले असतात त्यांना पकडायला. आणि ते बरोबर पकडले गेले हे चोरी करत असताना 3 पण. मग त्यांना दरबारात आणल्यानंतर हा सिंहासनावर बसलेला असतो राजा. ते 3 म्हणतात हा आमच्या बरोबर होता रात्री चोरी करायला, जो सिंहासनावर बसला तो, इथं कसं काय? मग त्यावेळेस त्यांनी लगेच आपलं करंगळी खाली केली की काय होतं सांगितले, हा 3 फाशीची शिक्षा म्हटली. मग 3 तिथं नेलेलं असतं बेड्या घालून. मग शेवटी त्या सैनिकांनी विचारलेलं असतं अखेरची इच्छा काय आहे? तर सांगितलं की राजाशी बोलायचं. मग ते राजा तिथंच आला तो त्यांच्याशी भेटायला. तो म्हटलं आम्ही 3 आमच्या कला दाखवल्या तुम्हाला,
तुम्ही फक्त तुमच्यातली एकच कला दाखवली, करंगळी खाली केली, पण दुसरी कला दाखवली नाही. ती जर दाखवली तर आम्हाला खूप आनंद होईल म्हणून सांगितलं. मग लगेच राजाने पण काय केलं, बोट वर केलं आणि तिघे पण सुटले. कारण का तर आता यमाच्या तावडीत सापडलेले सुद्धा वाचतात हे सांगितलेलं असतं ही कला. मग त्या तिघांना पण खूप म्हणजे इतका आनंद झाला. तिघे पण त्यांची पण शिक्षा वाचली आणि ह्या तिघांनी चोरी पण सोडून दिली आणि राजाच्या दरबारातच काम करू लागले. म्हणजे ह्याच्यातनं सांगायचं तात्पर्य काय आहे, चोर सापडत नाही म्हणून ही कला वापरली. मग चोर सापडत नाही म्हणजे जे आपण विभाव करतो ते मूर्तिक आहे की अमूर्तिक आहे. जे जे असंख्यात लोक प्रमाण विभाव करतो ते मूर्तिक आहे की अमूर्तिक आहे. मूर्तिक आहे. मूर्तिक म्हणजे पकडीत येणारे, सर्व विभाव पकडीत येणारे. ते चोरी करतात, चोर आहेत आणि ते सापडत नाही असं वाटतं, पण त्यांचा हा प्रमेत्व गुणाने कोणाच्या तरी ज्ञानाचा विषय होतोच. असं नाही की ते कधी पकडीत येणार. ह्याच्यातनं आपण बोध काय घ्यायचं आहे मग, की जे आपलं अग्राह्य स्वरूप आहे, ह्यात कुठला शब्द, ह्यात कोणता श्लोक आहे, अग्राह्य स्वरूप आहे. गृहीतं नापि मुञ्चति जानाति सर्वथा सर्वं तत्स्वसंविद्यमस्मि. पण आकडा नाही सांगितलं. यदग्राह्यं न गृह्णाति. हा, मग 20वा श्लोक सांगितला की नाही. मग काय सांगितलं 20वा श्लोक, की जे ग्रहण करण्यायोग्य नाही तर ते न गृह्णाति. मग चोरी करणं वगैरे ग्रहण करण्यायोग्य नाहीच आहे, म्हणून त्याला आत्मा कधीही ग्रहण करत, ह्या सर्व परद्रव्यांना विभावांना कधीही ग्रहण करतच नाही. का चिंता आहे? आज मला इतकी निराशा झाली आहे, खूप कसतरी होते. माझं सगळं लोकांनी काय केलेलं आहे, अपमान केलाय आणि सर्व मला आता तोंड सुद्धा बाहेर दाखवावं वाटत नाही. अरे अग्राह्यम, ते तुझं स्वरूप काय आहे. यत् अग्राह्यम न गृह्णाति गृहीतं नापि मुञ्चति. जे तुझं अनंत गुणांचं वैभव ते कधीही सुटत नाही, निराश होऊ नको. आणि जे ग्रहण करण्यायोग्य नाही ते तू कधी ग्रहण करतच नाही. म्हणून मला तोंड दाखवावं असं वाटत नाही, कसतरी होतंय, मी खूप अपराध केलाय, ते तू ग्रहणच केलं नाही. एवढंच फक्त तुला सूचना दे. मी त्यातला नाहीच, मी त्याच्यापासून अत्यंत भिन्न आहे. काही सुद्धा आपल्याला चिंता वाटणार नाही. एवढं सहज सोपं तत्व असताना देखील आपण किती दुःखी होतो. म्हणून एवढ्या श्लोकाने लगेच कोणता श्लोक सांगितला, कितवा श्लोक सांगितला, 20 नंबरचा श्लोक. मग ते 20 नंबरच्या श्लोक मध्ये काय येणार, पहिल्यांदा तर यत हा शब्द आला आणि 20 मधला वी येणार. मग विय करायचं. विय म्हणजे काय करायचं, विय म्हणजे बीज. मग कशाचं बीज आहे, आत्मतत्वाचं. ह्याच्यातनं नंबर लक्षात ठेवायचा. आत्मतत्वाचं बीज पेरलंय की जे तुझं आहे तेच तू ग्रहण करतोय. ग्रहण केलेलं सोडतच नाही, जे तुझं नाही ते ग्रहण करतच नाही. म्हणून हे खरं तत्वज्ञानाचं बीज आहे. म्हणून काय करायचं ह्याच्यामध्ये लक्षात. आता य कितीतरी सगळ्या ह्याच्यामध्ये येणार पहिल्यांदा, पण तरी सुद्धा जसं चाय आलं 40 नंबर मध्ये चाय आलं, मग ते सुद्धा बरोबर कसं लक्षात राहतंय. तर काय सांगितलं, चा म्हणजे 40 आणि य म्हणजे सुरुवात आहे. यत्र काय मुनी प्रेम तत प्रच्छाम्यदेहिना बुद्धातदुत्तमे काय योजयेत प्रेम नश्यति. अगदी कायम आपलं मरेपर्यंत लक्षात राहणार, फक्त कला वापरायची ती. आता आपण शाळेत कुठले वृत्त छंद वगैरे शिकलेला असतो, मग ते त्याचं बरोबर कुठलं काव्य आहे, त्याचा छंद हा आहे, हे कसं लक्षात ठेवायचं. फक्त पहिली सुरुवात लक्षात ठेवली की झालं, ते कायम लक्षात राहिलं. मग आता समजा आपल्याला शिकरीनी छंद पाहिजे, मग शिकरीनी छंदाचं कुठलं काव्य आहे
तर काय सांगितलं, शाळेमधलंच आता सगळं आपल्याला आठवतंय, मग त्यामुळे आपोआपच सगळं लक्षात राहतंय. पहिली सुरुवात त्याची वी आहे आणि पहिली सुरुवात छंदाची सिवी, एवढं लक्षात राहिलं. आता कधी कायम लक्षात राहिलं. विसावा तो घ्यावा गुरुचरणी सांगू तुझं किती. काय लक्षात ठेवा लागलं का जास्त, डोक्याला ताणच नाही. शिकरेणी छंद पण लक्षात राहिला आणि त्याचं काव्य पण लक्षात राहिलं. तसं आपल्याला इथं बुद्धी इतकी लढवायची आहे की मला फक्त आत्मतत्वच लक्षात राहतंय. आत्मज्ञानात परम कार्यम न बुद्धो धारयेत् चिरम कुर्यादवशात् किंचित् वाक्कायाभ्याम तत्पर. म्हणजे वचन आणि शरीराने तत्पर व्हायचं नाही. कुठं कसं व्यवहार करावं लागतंय, या बसा म्हणावं लागतंय, पण लक्ष कुठं आहे, आत्म्यात. म्हणजे त्या वासराला दूध पाजण्यासाठी गाय सारखी धडपडत असते आणि तर दूध द्यावंच लागतंय की. पण तो गवळी जेव्हा दूध काढायला येतो त्यावेळेस तिचं चित्त सगळं कुठं असतंय, वासरालाच देण्यासाठी असतंय. पण तरी सुद्धा ती लोकाला देत असताना तिचं चित्त कुठे आहे, वासराकडे. तसं आपलं चित्त कुठे आहे. किती जरी आपण शरीराला खाऊ पिऊ घातलं, कुठं काय काय व्यवहार चाललाय, तरी वाक्कायाभ्याम अतत्पर. शरीर आणि वचनाने तत्पर न होता हा व्यवहार चाललाय. पण तू आत्मज्ञानात परम कार्यम न बुद्धो धारयेत् चिरम. चिरकालपर्यंत आत्मज्ञानाला सोडून बुद्धीमध्ये कुठलंही तू धारण करू नकोस. आत्मज्ञान एवढं तुला महत्वपूर्ण आहे की सतत निराकुल शांतीने जगण्यासाठी हेच तुला उपयोगी आहे. मग ते मोबाईलचा छंद लागणारच नाही. कारण का तर आत्मज्ञानाची इतकी रुची आहे, ऐकायला वेळ आहे का त्याचं काय. त्यात हसन नावाचा एक विद्यार्थी आहे एका मॅडमचा, आणि तो इतका हुशार आहे. मग तिला सारखं असं वाटतं की त्यांनी शाळेत हजर व्हावं. तो नेमका कसं हुशार आहे पण शाळेत वेळेवर बिलकुल हजर नसतो. अगदी कुठल्याही क्लासला नसत, बघावं तेव्हा तो गैरहजरच. मग शेवटी बोलवलं त्याला एक दिवस. मग त्यावेळेस बोलवल्यानंतर तो आपल्या दृष्टी टप्प्यात आलाय. हा गैरहजर सारखा का असतो. तो गोड काय बोलतो, बरं मी उद्यापासून वेळेवर येतो, एवढंच फक्त बोलतो. पण का येत नाही ह्याचं कारणच सांगायचं नाही. मग परत 8 दिवस तो दिसायचा वेळेवर, परत आपली पहिले पाडे 55. मग त्यांना इतका वैताग यायचा की हा इतका हुशार असताना असं का वागतो. म्हणजे न वेळेवर हजर असताना सुद्धा तो सगळं व्यवस्थित लिहितो, मार्क पडतात. पण हा नसतो कुठं, असतो कुठं आणि इथं का नसतो ह्याचं त्यांना खूप उत्सुकता लागली. आई वडिलांना शेवटी बोलवलं. वडील म्हणतात तो हुशार आहे ना, मार्क चांगले पडतात ना, बस तेवढंच मी बघतो, ते काही सांगत नाही मुलाचं. आई तर रडून लगेच सांगते, काय सांगायचं हो, मी किती सांगते मुलाला, ऐकतच नाही. तो सारखी गाणीच ऐकत बसतो. सारखं त्याला इतका छंद लागलेला आहे की 6 वाजेपर्यंत झोपत नाही आणि रात्रभर असलंच काहीतरी करत बसतो. 6 वाजता झोपल्यावर तुमच्या क्लासला कसा येणार, असं ती आई जसंच्या तसं सांगते. मग त्याला खूप काय काय प्रयत्न करून पाहिले पण त्याचा छंद काही बदलतच नाही. आणि त्याचा शेवटी विवाह सुद्धा झाला. विवाह झाल्यावर सुद्धा त्याचा छंद सुटला नाही. एवढंच काय, पण तो कुठंतरी एका म्हणजे आता वडील वैतागून म्हटले, शेवटी तुझं तू बघ आता काय करायचं ते, काहीच करत नाही, कशात लक्ष घालत नाही म्हटलं. मग त्यांनी कुठेतरी नोकरी करायला घेतली तर तिथं पण वेळेवर हजर. तिथले पण लोक ओरडायला लागले, तिथं भांडणं झाली. आणि शेवटी त्या मॅडमने इतके संस्कार केलेले होते, त्या मॅडमला भेटायला तो गेला. 35व्या वर्षी सगळं शरीराचं रूप बदललेलं, अवेळी झोपायचं, काही कसंही वागायचं, सगळं असं शरीर सुटलेलं. 35 वर्षाचा मुलगा सुद्धा ओळखू येईना. आणि कसं तरी मग त्यांनी म्हटले, कोण आहे, मला काही ओळखू येत नाही. मॅडम म्हणाल्या शेवटी, तर वेळेवर हजर नसणारा, उशिरा येणारा तुमचा विद्यार्थी, असं त्यांनी ओळख दिली. मग त्या लगेच म्हटलं, हसन तू असं कसं काय झालास, तुझ्या वर्गात मुलं तर कोट्याधीश झाले, तर तू असं कसं काय, काय करतोय, फक्त ते सॉफ्टवेअर वगैरे विकतोय.
जे कोण ज्यांना गरज आहे त्यांना तिथं जाऊन दारोदारी घरोघरी असलं फिरतं. असली का तुझी परिस्थिती एवढा बुद्धिमान असताना, एवढा हुशार असताना? तर मग त्यावेळेस तो काय तो एवढंच म्हटला की तुम्ही केलेले संस्कार मला खूप कायम लक्षात आहेत, पण माझा सगळा रस्ता चुकला. आता मी पश्चाताप करून काय उपयोग आहे? मी त्यावेळेस विद्यार्थ्यांना चिडवत होतो घासू. त्यावेळेचा घासू उद्या काय होणार हे कळलं का? तर आता मला कळलं. घासू म्हणजे काय कळलं ना? म्हणजे ते सारखं रिपीट करून करून घुकून पाठ करणारे विद्यार्थी, अभ्यास करणारे विद्यार्थी त्याच्या शेजारी असायचे आणि त्यांना तो चिडवायचा घासू. म्हणजे घासू म्हणजे घासून तुम्ही अभ्यास करताय काय त्याच्यात आहे असं त्याला म्हणायचंय. पण ते घासू झाले कोट्याधीश आणि मी बसलो असं त्याला पश्चाताप झालाय. म्हणजे ते कालचे घासू आजचे कोण झाले? कोट्याधीश झाले. मग तसं हा जो कोण आहे प्रत्येक भव्य जीव घासू पाहिजे, नाहीतर त्याला आपण काय एवढी साधना करतं, एवढं काय तपश्चर्या करायची, एवढं काय सारखं स्वतःला जाणायचं, एवढं काय ग्रंथाचं पाठांतर करायचं, एवढं काय षटक्रिया करायच्या, घासू म्हणून त्याला चिडवलं. पण तो झाला केवल ज्ञान आणि हा बसला इथंच. म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे प्रत्येक समयामध्ये इतकं स्वतःला म्हणजे आत्मज्ञानात परम कार्यम न बुद्धो धारायचे, इतकं आपल्याला निर्मळ परिणती अशी की कुठलाही आपल्या बुद्धीमध्ये राहणारच नाही काही चिरकालपर्यंत. असं झालं म्हणून तू कालचं सांगू नको, अजून त्यातच आहे. सकाळी झालं होतं, सकाळी असं झालं, अरे अजून तू त्यातच आहे, त्याच विचारात आहे. नाही थोड्या वेळापूर्वी असं झालं, अजून तो विचार तसंच आहे, त्या समयात ते निघून गेलं. आता परत त्या विचारात राहण्याची गरजच नाही तुला. त्यावेळेस सुद्धा आलेला विचार तू इच्छामी दुक्कडम करून टाक. त्यावेळेस सुद्धा यायला नको होता, आता तर नाहीच नाही. पण ज्या क्षणी घडलं त्या क्षणामध्ये सुद्धा निर्मळ. पण इतकं स्वतःला जाणलं तर आपण प्रत्येक समयामध्ये आनंदाला सहज प्राप्त.